दासे चरित्र केले नारायण, ये दासे चरित्र केले नारायण, हे दसे चरित्र केले नारायण, हे दसे चरित्र केले नारायण. रांगता गोदने रांगता हे, रांगता गोदने रांगता हे, ये दासे चरित्र केले नारायण, ये दासे चरित्र केले नारायण, ये हे सोंग सरीले या रूपे, हे सोंग सरीले या रूपे, पुढे ही बहु करणे आये, पुढे ही बहु करणे आये, ये दासे चरित्र केले नारायण, ये दासे चरित्र केले नारायण. तू का माने ब्रह्मस्थापने, तू का माने या ब्रह्मस्थापने, केले नारायण अवतार, केले नारायण अवतार, ये दसे चरित्र केले नारायण, ये दसे चरित्र केले नारायण. जय जय राम कृष्ण हरी, 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 राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे, जय राम कृष्ण हरी, जय 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 जय राम, जय जय राम, जय जय राम. महाराज अहो फक्त तीनच चरणाचा आमचा तुकोबराचा भर आहे. ए दसे चरित्र केली नारायण, रांगता गोधने राजत आहे. महाराज लक्षात ठेवा माझे माय बापू, भागवतात 24 अवतार आहेत, पण 10 अवतार घेऊन यानं खोड्या केल्या. ऐकलं? धर्माची स्थापना करण्यासाठी त्यानं अनेक अवतार घेतलं. बुद्ध अवतार कोणाचा आहे? कलिंग अवतार कोणाचा आहे? हेच आहेत आमचे ठाकूरजी कृष्णा. नाही 24 अवतार घेतलं त्यानं. का म्हणून अहो रात्रीच आपण सांगितलं आमचे भोळे शंकर निरे भोळे आहेत. यांच्या पाठी 3.25 लाख मंत्र होत्या भोळ्यापासून, आणि 3.25 लाख मंत्र सर्वाला वाटप केलं. फक्त 2 अक्षरी मंत्र त्या भोळ्यानी आपल्या पाशी ठेवलं. कोणता मंत्र होता? राम. बस रामचा मंत्र होता. 2 अक्षरी. शिव तुझे राम, राम तुझे शिव, दोन्ही देव एकच. जेव्हा ह्या मथुरेमध्ये देवकी ह्या वासुदेवाची चुलत बहीण आहे. लक्षात ठेवा माझे माय, चुलत बहीण. पण पहिलेचे बहीण
भाऊ, या बहीण भाऊ मध्ये एवढं लोभ होतं सांगता सोयरे महाराज. पुष्कळ प्रेम म्हणून वाटत होते. त्याला वाटलं कंसाला माझी बहीण म्हणजे लग्नाचे योग्य झालेली आहे महाराज. तर जेव्हा वासुदेव आणि देवकी यांचं लग्न झालं आणि ह्यांचा लग्नाचा रथ जो आहे स्वयं त्यांचे भाऊ कंस त्याने हाकलला. त्यावेळेला रथ नेत होते त्या क्षणी आकाशवाणी झाली. आकाशवाणीनं म्हटला, अरे हे कंसा, तू ज्या वधूचा रथ तू हाकलत आहे त्यांचे 8 युवा बाळ तुझा हत्या करणार आहे. महाराज कंस कंस चालू कोण आहे? काम, क्रोध, लोभ, मोह, मद यांच्या मागे धावणारे लोक सर्व कंसच आहेत महाराज. द्वापर युगामध्ये एकच दृष्टी नव्हतं. कोण? सद्गुरुनाथ महाराज की जय. कवरजान हरी विठ्ठल आणि ह्या देव तुकाराम. पुष्कळच आहेत, सर्वांना माहित आहे की सामोर आपले काय हाल होतील महाराज, नाही का? पण जसं मधु असते ना, मधु आम्ही आग्या बेंताल म्हणतो, नाही का? एक एक पुष्पावर जाऊन म्हणजे फुलावर बसून ते एक एक फुलाचे मधु गोळा करतो. त्याचप्रमाणे मानव पण एक एक पैसा आपल्या परिवारासाठी आपल्यासाठी बँक बॅलन्स मध्ये गोळा ठेवतो महाराज. पण तो पैसा, तो धन दौलत तुमच्या सोबत येणार नाही. कोणता धन आहे? एक नाम. कलयुगे एक ही नाम धारा. कलयुग मध्ये तरण्यासाठी एक नाम लागतो. मग कोणताही रस्ता नाही, कोणताही मार्ग नाही. म्हणून हा जसं गोपाळकृष्ण यांचे जीवन चरित्र आहे, लीला आहे महाराज. जेव्हा ह्या वासुदेवाने त्या कंसला सांगितलं, म्हणे कंसा, तू ही तलवार आपल्या म्यानमध्ये वापस ठेव. का म्हणून? अरे तुझी हे बहीण आहे आणि हा लग्न सोहळ्याच्या दिवशी तू हत्या करू नकोस. जसं महाराज स्त्री हत्या, गौ हत्या आणि ब्रह्महत्या, तो हत्या करणारा 3 दोष असतात. ब्राह्मणची हत्या करतो त्यांना पण ब्रह्महत्येचा पाप लागतो, पातक लागत असते महाराज. स्त्री हत्या जो करतो ब्रह्महत्येचा पाप लागतो. गौ हत्या करतो त्यांना ब्रह्महत्येचा पाप लागतो. 3 म्हणजे पाप एकासारखेच आहेत. म्हणून जसं सांगितलं, म्हणे वासुदेवा सांगत आहे, म्हणे कंसा, मी तुला वचन देतो आणि तुला सांगू इच्छितो, जेवढे संतान, जेवढे बाळ होतील ते तुझे तुमच्या स्वानित्वामध्ये सर्व बाळ मी करणार. तू कशात घाबरतायस? जेव्हा महाराज जसं पहिला मुलाची गर्भस्थापना देवकीला प्रगट झाली, त्यावेळेला त्यांना मूल झालं कीर्तिमान. कीर्तिमान हा मुलाला घेऊन वासुदेव कंसाचा स्वाधीन केलं. कंसना विचार केलं, म्हणे वासुदेवा, म्हणे हा प्रथमच बाळ आहे ना? हो. तर मला तू 8वा बाळ देशील, मी त्यांची हत्या करणार. बरे बा, ठीक आहे. महाराज नारद विचार करू लागले, नारायण नारायण नारायण. अरे बोले, अगर ये कंस ऐसा अगर धर्म करता रहेगा और पाप नहीं करेगा तो हमारे प्रभु अवतार कैसा होगा? नहीं,
कुछ भी कुछ तो करना चाहिए। श्रीमन्नारायण 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 नारायण नारायण अरे तेरे जैसा भोला मैं देखा नहीं कंस। अरे सभी देवता तुझे मारने का षड्यंत्र करते हैं और तू वासुदेव के पुत्र पर दया जता रहा है। वाह कंस इतना भोला है, अरे पूछो ही मत। कंस म्हणत आहे काय करू मरण टाकू। नारायण 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 कंसा तू काय करतोस आहे ते मला ठाऊक नाही, मला माहित नाही, पण जो पहिला बाळ आठवा होऊ शकतो महाराज किंवा आठवा प्रथम होऊ शकतो। आता काय करत आहेस कंसा? मी चाललो नारायण नारायण नारायण। महाराज नारद मुनी त्यांचा प्रवेश ज्यांच्या घरी नारद मुनींचा प्रवेश असतो सारा संसारच्या घराचे सदस्य हसत असतील तर त्या घराच्या सदस्याला प्रत्येक सदस्याला लढावे लागेल ते नारद होते। आणि जे लढणार आहेत सदस्य त्यांचा प्रवेश होतात ते हसू लागतील। म्हणून देवर्षी नारदांनी ह्या शिवमध्ये भी धड लावली होती। पार्वती आणि शिव मध्ये, ब्रह्मा आणि विष्णू मध्ये तिन्ही मध्ये भांडण लावली होती महाराज, भांडण लावली होती। म्हणून रात्री तुम्हाला सांगितलं हा प्रसंग। ह्या शिवाच्या गळ्यामध्ये जो मुंडाची माळा आहे ती पार्वतीची आहे, ते म्हणजेच यादास्तीसाठी आठवणीसाठी। ब्रह्मांड महादेवाला माझा महादेवाला माझ्या महादेवाला माझा शंकराला माझ्या आवडते बेलाची पान आवडते बेलाची पान आवडते बेलाची पान आवडते बेलाची पान शंकराला माझ्या महादेवाला माझ्या शंकराला माझ्या 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 महादेवाला माझ्या आवडते बेलाची पान आवडते बेलाची पान आवडते बेलाची पान। बेलपत्र याला का आवडत असते? कारण विलेव रात्री सांगितलं हा कीर्तन घेतला होता मी। महादेव जाता करा एक मन तिथं होता वन बिलवाची महाराज। म्हणून त्यांना बेलपत्र कसा असावा? बेलपत्र म्हणजेच छिद्रवाला नको, सक्का बेलपत्र पाहिजे। अहो तुम्ही बेलपत्र फाटके आणला का तिथं? नाही, फाटला वस्त्र मानव टाकतो का महाराज? नवीनच टाकतो ना, घालतो ना। म्हणून बेलपत्र महादेवाला सक्का पाहिजे, चोकट पाहिजे। आणि जो तांदूळ आहे ते सक्के पाहिजे, खंडे नको, तुकडे नको। म्हणून ते महादेवच आहे। म्हणून सहस्त्रदल चक्रावर महादेवचा वास असतो ना।
जसं आम्ही ब्रह्मण आहे जप तप कर्म क्रिया नेम धर्म सर्वा घटी राम भाव सुध न सोडी रे भावो टाकी रे संदेव रामकृष्ण ठावो नित्य फोडी म्हणून जप करतो माणसामध्ये चैतन्य स्वरूपात आमचे कानोबा बसलेले आहेत चैतन्य स्वरूपात सूक्ष्म स्वरूपात आहेत ना म्हणून जेव्हा त्या कंसाने त्या कीर्तिमान नावाचा मुलगा जो बाळ जन्मला होता त्याला जेव्हा मारहाणी केली त्यांची जीवनीला समाप्त केली महाराज दुसरं बाळ प्रकट झाले त्यावेळेला देवी बाळ मरण पावले त्यांना पण हत्या केली त्यांची महाराज असे 6 बालक जन्म परंतु योग माया आता नंद बाबाच्या द्वारी ह्या वासुदेवाची एक पत्नी होती कोणती नंदा त्यांच्या द्वारी त्यांचं नाव होतं रोहन महाराज रोहिणीच्या पोटी बलिदान आणि येसोदेच्या पोटी योगमाया आदी सत्य महाराज आणि देवकीच्या पोटी प्रगटले कोण वासुदेव जसं इकडे आपल्या कारागृहामध्ये होते प्रत्येक जीव ह्या शरीरात बंदीवान आहे म्हणून प्रमाण आहे धरीला पंढरीचा चोर धरीला पंढरीचा चोर कारागृहामध्ये बंदीवान आहे म्हणून जेव्हा भगवंत कृष्ण जेव्हा देवकी अष्टम गर्भ त्यांना समोश झालं आणि ती रात्री होती मध्यरात्री म्हणजे रात्रीचे 12 वाजलेले होते महिना होता भादोचा महिना लोक जागती सर्व लोक त्या दिवशीला एकादशीचा व्रत होता तुम्ही एकादशी व्रत करता का महाराज कोणी करतात का नाही म्हणून सर्व खाणारेच आहेत पिणारेच आहेत म्हणून एकादशी व्रत सर्व व्रत म्हणजे एकादशीपेक्षा एकादशी हा जो आहे महाराज सर्व उपासपेक्षा एकादशी उपास मोठा आहे सर्वात मोठा त्या दिवशी अन्न प्रशासन करू नये एकादशीच्या उपवासच्या दिवशी त्याकडे आपलं लक्ष बी नको असावं म्हणून सर्व गावकडी लोकांनी बालगोपाल लोकांनी सानगरीने सर्व उपवास केलं व्रत केलं महाराज आणि अष्टमीची रात्र होती जसं माणसाचा स्वभाव कसा असतो जसं आकाश पृथ्वी वायू तेज आणि जल 5 पंचतत्व आणि मन बुद्धी आणि अहंकार हे 8 सर्व 3 नाही 5 8 अष्टता प्रकृतीवर ज्यानं विजय केलं त्यांची मुक्ती झाली समजा जसं महाराज देव अष्टमीच्या रात्रीला रातच्या 12 वाजे सर्व त्या गावकरी लोक आपल्या झोपेत होते आणि सर्वाला एकादशी होती आणि नंद बाबा ह्या आपले गुर काढण्यासाठी गेले होते त्यावेळेला जेव्हा ते प्रगट झाले ओ रात यंदी आली खटी ती काली काली मेरी लागी लगने मत तोड़ना मेरी लागी लगन मत तोड़ना
कानाची मेरी लागी लगन मत तोडना, मेरी लागी लगन मत तोडना, मेरी लागी लगन मत तोडना। कानाची मेरी हरी मेरी, कानाची मेरी लागी लगन मत तोडना, मेरी लागी लगन मत छोड़ना, मेरी लागी लगन मत छोड़ना। कान्हाजी मेरी, कान्हाजी मेरी, कान्हाजी मेरी लागी लगन मत तोड़ना, कान्हाजी मेरी लागी लगन मत तोड़ना। महाराज सर्व गाडी वाजव महाराज। अहो तेव्हा तुम्ही आपल्या आईच्या गर्भात होत्या त्या वेळेला तुम्ही काय म्हणत्या की देवा मी तुझं नाव स्मरण करीन आणि हात जोडून म्हणत आहे की देवा या नरकातून काढा मला, आणि आता तुम्ही विसरले आहे भाई। अरे तुम्ही मेरे सेठ हो, तुम्ही सावकार हो, मेरे सेठ हो, तुम्ही सावकार हो। प्रभु प्यार की प्याज मती जोड़ना, प्रभु प्यार की प्याज मती जोड़ना। कान्हाची मेरी हरीची मेरी, कान्हाची मेरी लागी लगन मत तोडना, मेरी लागी लगन मत तोडना, मेरी लागी लगन मत तोडना। कान्हाची मेरी हरीची मेरी लागी मेरी लागी लगन मत छोड़ना, कान्हाजी मेरी लागी लगन मत छोड़ना। श्रावणा दिया अष्टमीला आनंद हा झाला, आज बाळ कृष्ण जन्मला नंदा घरी, आज बाळ कृष्ण जन्मला नंदा घरी, आज बाळ कृष्ण जन्मला। श्रावणा दिया अष्टमीला आनंद हा झाला, आज बाळ कृष्ण जन्मला नंदा घरी, आज बाळ कृष्ण जन्मला नंदा घरी, आज बाळ कृष्ण जन्मला। तेव्हा महाराज अष्टमीच्या रात्रीला दिवस बुधवार होते, त्यावेळेला महिना भादो होता, रातच्या 12 वाजे भगवान कृष्ण आपल्या ह्या देवकीच्या स्वारतीमध्ये प्रकट झाले महाराज। आणि जसं सांगितलं मला नंद बाबाच्या दारी शोधून नेलं। मग काय झालं महाराज, जेव्हा ह्या वासुदेवाला सर्व बेड्या होत्या आणि त्यांच्या पत्नीला पण बेड्या होत्या, जेव्हा वासुदेव सत्वाचा प्रतीक आहे। माणसामध्ये 3 गुण असतात, रज तम सत्व। महाराज सत्वगुण शांतीचा प्रतीक असतो, म्हणून श्वेत वस्त्र शांतीचा असतो आणि पिवळा लाभाचा असतो आणि भगवा वैराग्याचा असतो महाराज, आणि काळा कलिंगाचा अवतार असतो। म्हणून जसं महाराज त्या वासुदेवाने बाळकृष्णाला आपल्या एका पार्टीमध्ये घेतलं आणि डोईवरती पार्टी घेतलं, श्याल त्याला वरतून घेऊन जाऊ लागले। एवढी ते बारीक मुसळधार होत होती। काय सांगता सोयनी महाराज, अष्टमीच्या दिवशी ते नेत आहे जेव्हा बाळ आपल्या डोईवर घेतलं वासुदेवाने आणि बेड्या आपोआप फुटू लागल्या। आपोआप द्वार लागलेले होते ते आपोआप म्हणजे उडू लागले ते।
पैर काही लोक सर्व झोपलेले होते. महाराज सर्प ओरडत होते, बेडूक ओरडत होते. महाराज आणि त्या यमुना नदी दोन थडी सौहान वाहत आहेत. महाराज काही सांगतो वासुदेव आणि रात्रीची रात्र होती, 12 वाजले. नंद बाबा म्हणतो, विचार करतो, वाह एवढा भरपूर पाणी आहे. महाराज काही सांगता सोयी. जेव्हा ती गंगा यमुना काय म्हणतो, माझे कृष्ण प्रकट, तर प्रथम दर्शन त्या यमुने मातेने केले. महाराज ते उठार मारू लागले. आपण लाटे म्हणतो ना, ते लाटा मारू लागली. आणि जसं त्या भगवान कृष्णाचे चरण जे स्पर्श झालं यमुनेला कमल पुष्प तोडून यमुने मातेने त्या कृष्णाच्या चरणी अर्पण केले. स्वामी बस माझी इच्छा पूर्ण केली. आणि जेव्हा वासुदेव ह्या नंद बाबाचे इथं गेले, नंद बाबाची जो पत्नी होती यशोदा म्हणजेच दुसऱ्याला यश देतो ते यशोदा आहे. जो आपण स्वतः परिश्रम करतो आणि दुसऱ्याला त्रास देत नाही, आपण त्रास भोगतो आणि दुसऱ्याला म्हणजेच ते खुशाल करतो, ते शिव आहे. आणि जो आपल्यासाठी करतो तो जीव आहे. लक्षात ठेवा माझे मायबाप. म्हणून जेव्हा नंद बाबा यांची जो पत्नी झोपलेली होती, त्यांच्या पाशी एक बालिका जन्मलेली होती. ती आदिशक्ती होती, योगमाया होती. बालिकाला ह्या वासुदेवाने पारडीत केलं, पकडलं आणि ती वासुदेव आपले मुलाला त्या नंद बाबाच्या पत्नीपासून यशोदेपाशी ठेवलं आणि पुन्हा परत आपल्या मार्गात वापस आला. म्हणजे अष्टमीच्या दिवशी ह्या कृष्णाचा जन्म झाला आणि नवमीच्या दिवशी नंद बाबाचा इच्छा. म्हणून नंद उत्सव काय म्हणतो, लल्ला सुजनम सुन आई यशोदा मैया दे दूपदाई. लल्ला जन्म सुन आई यशोदा मैया दे दूपदाई. लल्ला जन्म सुन बदाई यशोदा मैया दे दूपदाई. लल्ला जन्म सुन आई यशोदा मैया दे दूपदाई. दे दो बधाई मैया दे दो बधाई, दे दो बधाई मैया दे दो बधाई, दे दो बधाई मैया दे दो बधाई, दे दो बधाई मैया दे दो बधाई. ओ लल्ला जन्म सुन आई यशोदा मैया दे दो बधाई. लल्ला जन्म सुन आई यशोदा मैया दे दो बधाई. माता जी थी और उसके मुंह में एक बिदाती थी. महाराज क्या कहती है, अरे क्या हुआ महाराज, अरे काय तो हल्ला मचाते हो. अरे क्या बताओ माता जी, नंद बाबा के दरबार में लल्ला भयो है, लल्ला भयो है. जब महाराज मिठाई जैसी उनके मुंह में फेंको तो 85 साल की माता जी ने अपने मुंह से कटक गए. महाराज दांत नहीं थे, चले गए अंदर. बहुत अच्छा. जब महाराज वही बालक छोटा सा है, नामकरण तो जैसे 16 संस्कार शास्त्र में बताया, संस्कार 16 है, मगर मानव संस्कार 16 तो करते नहीं. 2 संस्कार बाकी है. एक शादी का संस्कार और ये मरने के समय. 2 संस्कार बाकी सब खा गए, बेईमान बन गए. बात सही क्या?
अरे जिसने ये संसार बनाया वो कितना सुंदर होगा, जिसने ये संसार बनाया वो कितना सुंदर होगा, जिसने ये संसार बनाया वो कितना सुंदर होगा, जिसने ये संसार बनाया वो कितना सुंदर होगा। चलो भगवान गोपालकृष्ण यांचं 16 संस्कार केलं. मधुप्रसासन संस्कार, अन्नप्रसाद दोष संस्कार, तसं मुखदर्शन संस्कार हे 16 संस्कार आहेत. जनेऊ संस्कार, करवड बदलतो त्यांचा संस्कार काढतो. आता बघा, पहिले जन्म होत असताना त्याला छोटंसं चिमुकल्या बाळाला मधू चाटत होतं, हो का? आणि आता काय चाटवते? काही नाही. त्याला विचारा डॉक्टरला मधू कशासाठी चाटवत असते, काहून की यांची जो जीवन चरित्र आहे गोड जावं म्हणून ते मधू प्रसाद सगळं ते संस्कार आहेत. जसं महाराज हे लहान असतानाच खोड्या करू लागले, रांगत रांगत लहान 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 मुले खेळून, लहान 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 मुलं घेऊन, खोड करी खोड करी खोड करी खोड करी खोड करी खोड करी खोड्या करी मना मोहन 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 खोड्या करी मना मोहन 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 खोड्या करी मना मोहन. बाळकृष्णाचा जन्म अष्टमीच्या दिवशी झाला आणि नवमीच्या दिवशी त्यांना नंद उत्सव केला नंदबाबाच्या द्वारी. जेव्हा भगवंत रामजी म्हणजे राम भगवानाने त्यांचा जन्म चैत्रामध्ये नवमीच्या दिवशी झालं आणि ते दिवसाच्या 12 वाजता आणि भगवान कृष्ण रात्रीच्या 12 वाजता. म्हणून इकडे भगवान कृष्ण अष्टमीच्या दिवशी नवमीच्या दिवशी नंदबाबा सहित झालं प्रगट, म्हणजे त्यांचं उत्साह केला महाराज. आणि इकडे नवमीच्या दिवशी भगवंत रामजी हे जन्मले आणि चैत्र मास दिवसाच्या 12 वाजता. आणि हनुमानजी त्यांचा जन्म किती 5वाचा जन्म होता. पहाटे 5वाचा जन्म हनुमंतरायाचा होता. लक्षात ठेवा माझे माय बापू. म्हणून दोन्ही देव एकच, रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी, दोन्ही देव एकच आहेत महाराज. म्हणून जसं ह्या एकदाची गोष्ट होती, ह्या कृष्णाचे दर्शन करण्यासाठी सर्व गोपी प्रत्येक दिवशी येत होते. मला दररोज त्यांचे नियम होते. आता कोणीचा नियम असते देवपूजा अर्चना करणे आणि कोणी असतो आंघोळ न करणे, पहिले जेवण करणे, नाही असे पण काही लोक आहेत महाराज, पुष्कळचे लोक आहेत. अहो, आणि जो व्यक्ती आंघोळ स्नान करतो आणि ते पूजा अर्चना करत नाही, पूजा अर्चना ते करत नाही, ते पशु समानच आहेत. काय म्हणता? पशु समान. काऊन तुमच्या हातून सत्कर्म घडत नाही, कर्म घडतो महाराज. तुम्ही कर्म करत आहात पण सत्कर्म करत नाही, म्हणून तुम्ही पशु समानच आहात. म्हणून जाणीव नेणीव भगवंती नाही, जाणीव नेणीव भगवंती नाही, जाणीव भगवंती नाही, जाणीव
भगवंती नाही जाणीवनी भगवंती नाही जाणीवनी भगवंती नाही जाणीवनी भगवंती नाही. म्हणजे आम्हाला माहित आहे पण आम्ही त्यांच्याकडे दुर्लक्ष देतो. आमचं लक्ष असतो का नाही. म्हणून संत तुकडोजी महाराजांनी म्हटलेलं आहे गोड प्रश्नात पहाटेच्या प्राही मना हरिहरी तया सुखा सारी नाही दुचे. जो पहाटेला उठल्या पाहिजे जो सत्कर्म केल्या पाहिजे महाराज आणि नंतर आपल्या कामाला लागले पाहिजे. माहित आहे जसं एक बाई एक सती पतिव्रता बाई ह्या मार्गाने जातात त्या वाटेने जात आहेत. काय म्हणतो दैलो माखन लो. बाई दूध घेतला का अजी बाई तुम्ही घेतला का बाबा. आणि जसं लक्षात ठेवा माझे माय बाप सुंदर गोड प्रश्न आहे प्रसंग बरंच चांगला आहे चुकट आहे. जसं महाराज पतिव्रता बाई वाटेला बघतो बाई दूध घ्यानाची बाई दही घ्यानाची बाई दूध घ्याला. परंतु जो दारू विकतो महाराज तो काय म्हणतो बसून आपल्या घरी राहतो. किती पाहिजे महाराज बाबाजी तुम्हाला पव्वा दूध की टुल्लू दूध टुल्लू हो का नाही. तू आपल्या घरी अरे मूर्खा हो तुम्हाला सर्व वाटला पाहिजे लाज लागला पाहिजे महाराज. अहो तुमची पत्नी एक वस्त्र राहत असते तुम्ही फाटक्या वस्त्र घालत आहात आणि ते जो विकत आहे श्राप दारू त्यांची पत्नी बघा काय म्हणतो. सोन्याचा डोरला गळ्यात काळा मणी ग सोन्याचा डोरला गळ्यात काळा मणी ग कपाळी कुंकू शोभे बाई माझ्या सांगणे पुष्कळ आहे म्हणणे पुष्कळ आहे काय सांगायचं वेळ कमी आहे. चर महाराज आता तुझी वेळ झाली चरित्र आहे 2 वाजता 2 कलियुग हे उधारे नामे विना. कलियुगात जो सत्यावर निष्ठा ठेवतो त्यांचा एक परीक्षा होत असते लक्षात ठेव. एकदाची गोष्ट होती. एक
कृष्णाश्रममध्ये काय झालं महाराज, एक गरीब परिस्थितीची एक महाराज गोपी होती आणि एवढी गरीब होती, खायला नाही. आणि त्यांची नवेली त्यांचं लग्न झालं आणि लग्न होताच त्यांचे पती काही कमवण्यासाठी, कामासाठी, पैसे कमवण्यासाठी बाहेर जाण्याचा प्रसंग झाला. महाराज ते आपल्या पतीला त्यांच्या समोर त्यांच्या चरणावर पडले. स्वामी, मला आपल्या सोबत न्या, मी काय करू, कोणाला बघून खाऊ. स्वामी, तुम्ही काहीतरी करा. त्यानं सांगितलं, देवी अरे तुला काय वाटत आहे, उपास मारीचा प्रसंग आहे काय, तू पण उपास आणि मी पण उपास. देवी मी तुला एक आपली फोटो देतो आणि ही फोटो हिची तू पूजा कर, सेवा कर, असं वाटेल की साक्षात माझे पती माझे समोर आहेत, माझ्या सोबत आहेत. देवी ठीक आहे. महाराज कृष्णाने सांगितलं म्हणे, गोपी काय कशाला करते आहेस तू. अहो तुमचे पती कमवण्यासाठी गेले आहेत आणि तू त्यांची फोटोची, त्याची प्रतिमाची पूजा कर, त्याची प्रतिमाची सेवा कर. एकदा काय झालं महाराज, आमचे कुंडली आपल्या आई वडिलांची सेवा करतो आणि एवढे तनमन धनाने चित्त लावून ते सेवा करत होते. सांगता सोयरे महाराज, जेव्हा त्यांच्या दर्शनासाठी द्वारिकाधीश द्वारिकेहून पंढरपुरात आले आणि पुंडलिकाचे जो आई वडील होते त्यांना चर्मरोगाची बिमारी होती. म्हणजे त्यांचे स्वभाव चिरे झालेले होते, चिरचिरे. मग आपल्या मुलावर ते रेस होत होते, शिवा देत होते. पण पुंडलिक आपल्या वडिलाची म्हणजे शिवाकडे लक्ष देत होते, सेवा करत होते. शिवा म्हणून ज्यांचे आई वडील जिवंत आहेत त्यांचा पाशी सर्वात मोठा धन आणि त्यांचे आई वडील गेले ते पुष्कळ करीत राहतात. माय पित्याचे चरणी धरीला, माय पित्याचे चरणी धरीला, नैनी दिसे पंढरी कशाला येऊ तुझ्या मंदिरी कशाला येऊ तुझ्या मंदिरी. ओ माय पिताचे चरणी दिसे, माय पिताचे चरणी दिसे, मलाही पंढरी कशाला येऊ पंढरी कशाला येऊ पंढरी. हरी बोल.
आपले आई वडील सर्वात मोठे देव आहे, सर्वात मोठे. आणि हे आई वडिलाची सेवा सर्वच भागत नसते माझे मायबाप हो. त्यांच्यासाठी काही जन्माचे प्रारब्ध लागते आणि ज्यांचे आई वडील पुण्यवान असतात त्यांच्याच गर्भस्थानात त्यांच्याच इथं भागवतकार महाराजचा जन्म होत असते. लक्षात ठेवा माझे मायबाप हो. म्हणून भागवतकार संयम नियम सदाचार यांची जेव्हा पालन करणार ते 21 कुलाचा उद्धार भागवतकार करतो. आणि आपली जो कुड कन्या आहे फक्त 2च कुलाचा उद्धार करते का? आणि भागवतकार 21 कुलाचा, भक्त प्रल्हाद 21 कुलाचा उद्धार केला भक्त प्रल्हादाने. म्हणून तुम्ही पण आई वडिलांची सेवा करा. हे विसरू नको रे आई बापाला, विसरू नको रे आई बापाला, जिजवली त्याने काया काया जिजवून तुझ्या शिरावर धरली सुखाची छाया रे मेरा. मिळणार नाही तुला आई बापा विसरू नको रे आई बापाला, विसरू नको रे आई बापाला, जिजवली त्याने काया काया जिजवून तुझ्या शिरावर धरली सुखाची छाया रे मेरा. मिळणार नाही तुला आई बापा, मिळणार नाही तुला आई बापा. तुला मिळतील बायको गोड, तर गोस्वामी परिवार, आई बाप मिळणार नाही या मायेचा बाजार, आई बाप मिळणार नाही या मायेचा बाजार, आई बाप मिळणार नाही या मायेचा बाजार. अशी कंदी घालवो अशी कंदी घालवो काया जिजवून तुझ्या शिरावर धरली सुखाची छाया रे मेरा. मिळणार नाही तुला आई बापा, मिळणार नाही तुला आई बापा. महाराज सांगायचं पुष्कळ, गोपालकाला 7 दिवसपर्यंत होत नाही. जेवढा सांगायचं तेवढा कमी महाराज. म्हणून आपण सामोरं आणू. जेव्हा कृष्ण देवाने महाराज बकासूर, व्यामासूर, भौमासूर यांचं सर्व वध केलं, ज्यावेळेस पुतनाचा वध केला त्यावेळेला पुतनाच्या 7व्या दिवशी वध केलं. पुतना 14 ठिकाणांमध्ये वास असते त्यांची. आणि ज्या वेळेला पुतनाचा त्यानं अग्निसंस्कार केलं त्यावेळेला आमचे कानू म्हणजेच कृष्ण त्यावेळेला फक्त 4 वर्षाचे. आणि जेव्हा याने गोवर्धन लीला केला त्यावेळेला नाग नतन केलं त्यावेळेला 5 वर्षाचे होते आणि गोवर्धन लीला केली त्यावेळेला 7 वर्षाचे होते. लक्षात ठेवा माझे मायबापू, 7 वर्ष. म्हणून सप्त धातू का शरीर आणि 7च वासना. आम्ही भागवतामध्ये 7 नारळ बांधतो महाराज, म्हणजे 7 वासना. म्हणजे पत्नीची वासना, मुलाची वासना, गावाची वासना, पुस्तकाची वासना, कपड्याची वासना, बेंगबेळची वासना, असे 7 प्रकारची वासना असते. म्हणून आणि 7च वार. आमचे शिवबाबांनी प्रथम वार लिहिला रविवार. आम्ही म्हणतो अरे बेकार से इतवार दिवस बरोबर नाही,
इतवार दिवस सबसे मोठो दिवस, सर्वात मोठा दिवस रविवार. कारण ह्या बघा हो, आमचे हे सर्व्हिस लाईन जो आमचे भाऊ आहेत ना, कोणी कलेक्टर आहे, कोणी BDO आहे, नाही कोणी डॉक्टर आहे, यांना रविवार दिवशी सुट्टी कशासाठी असतो म्हणजे सांगण्याचं तात्पर्य असं, आम्ही 6 दिवस आपले दिनचर्या करतो म्हणजे पैशाच्याच मागे धावतो महाराज, पैशाच्याच मागे. पण एक दिवस रविवार दिवशी सुट्टी असते, कारण वस्त्र स्वच्छ करणे आहे, धुणे आहे आणि जेवढे माल जापायचा आहे इतवार दिवशी जापू शकतात. सत्संग बिना सत्संग विवेक न होई, राम कृपा बिना सुलूप न होई. राम सिया जय जय राम, राम सिया राम सिया राम सिया सिया राम जय जय राम, सिया राम जय जय राम. रघुकुलरीत सदा जली आई, प्राण जहाई भजन छाई. सिया राम जय जय राम, सिया राम जय जय राम. महाराज ह्या कृष्ण देवाने आपले